केलेले आहे. चला तर मग व्हिडिओ सुरू करू. पहिला आहे ते म्हणजे रक्तचंदन माळ. रक्तचंदन माळ ही सर्व देवतांच्या मंत्र जपासाठी उपयुक्त आहे. रक्तचंदन माळेने आपण सर्व प्रकारच्या देवतांची मंत्र जपू शकतो, त्यासाठी ती चालते. दुसरी आहे ती म्हणजे कमळगट्टा माळ. श्री महालक्ष्मीच्या उच्च प्रीतीच्या सेवेसाठी या माळेचा कमळगट्ट्याच्या माळ्यावर महालक्ष्मीच्या मंत्राचा जप केला जातो. आणि ही जप केलेली माळ जर आपण श्रीयंत्रावर ठेवली तर कर्जमुक्ती होते, आर्थिक प्रश्न मार्गी लागतात, नोकरी धंद्यात येणारे अडथळे दूर होतात, आपल्या लक्ष्मीच्या मार्गातील जे काही अडचणी असतील त्या दूर होतात आणि आपली लक्ष्मी आपल्याकडे व्यवस्थित स्थिर होते. तिसरी आहे ती म्हणजे रुद्राक्ष माळ. ही माळ धारण केल्याने सर्व प्रकारच्या वाईट शक्तींपासून संरक्षण होते आणि शिवाच्या सर्व मंत्रांसाठी ही माळ उपयुक्त होते. शिवाच्या सर्व मंत्रांसाठी उपयुक्त होते, दत्तगुरूंच्या सर्व मंत्रांसाठी उपयुक्त होते. काळभैरव म्हणजे जे शिवतत्वाशी निगडित आहेत, जे दत्त तत्वाशी निगडित आहेत, त्या तत्वांच्या शक्तींसाठी, त्या तत्वांच्या मंत्रासाठी रुद्राक्ष माळेचा जप हा केला जातो. रुद्राक्ष माळ धारण केल्याने अनिष्ट शक्तींपासून आपलं संरक्षण होते. रुद्राक्ष माळेवर जप केल्याने भरपूर पटीने जास्त फळ आपल्याला प्राप्त होते. चौथी आहे ती म्हणजे स्फटिकाची माळ. सरस्वती मंत्र किंवा विद्याप्राप्तीचे जे काही मंत्र आहेत त्या मंत्राच्या जपासाठी ही स्फटिकाची माळ अत्यंत उपयुक्त आहे. या माळेचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या शरीरातील उष्णता ही माळ कमी करते. जास्त करून विद्याप्राप्तीच्या मंत्रासाठी विद्यार्थी लोक याचा उपयोग करतात. फक्त विद्यार्थी लोकच नाहीत की ज्यांना विद्याप्राप्तीची आवड आहे, विद्याप्राप्ती करून घ्यायची, त्यांच्यासाठी स्फटिकाची माळ ही अत्यंत उपयुक्त माळ आहे. 5. तुळशी माळ व वैजयंती माळ. भगवान श्री महाविष्णूंचे सर्व प्रकारचे मंत्र तसेच श्री महालक्ष्मी मातेच्या मंत्राचा जप करण्यासाठी या माळेचा उपयोग होतो.